बा गणपती गजानना महाराजा दरवर्षीप्रमाणे केळकर साहेबांनी जनसेवक केळकर साहेबांनी ह्यो आंबा महोत्सवाचा उद्घाटन आज करूचा ठरवला महाराजा। या महोत्सवासाठी कणकवलीतना रत्नागिरीतना मालवणातना देवगडातना सगळे आपले आंबे उत्पादक आंबे घेऊन येत महाराजा। त्यांचं यात हा दिवसात चांगलो धंदो होऊ दे महाराजा आणि त्याच्यातून चांगलो पैसा मिळाले महाराजा। आणि ह्या सगळ्या कार्यक्रमात हजेरी लावणाऱ्या सगळ्यांना चांगली बुद्धी देऊन ह्या आंबा महोत्सवात प्रत्येकाने 2-2, 4-4 डझन आंबे घेऊची बुद्धी दे रे महाराजा। आणि अशाच प्रकारे दरवर्षी मालवणी आंबा महोत्सव साजरा करून आमच्या कोकणातल्या सगळ्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना ह्या माध्यमातून पैसे मिळवण्याची संधी देतं। म्हणून केळकर साहेबांचं आभार मानून तेव्हा महाराजा त्यांना चांगला याच्या पुढे या सगळ्या ह्याचा चांगलं आयुष्य आरोग्य चांगल्या पद्धतीने लाभू दे रे महाराजा। आणि या माध्यमातून त्यांच्या सगळ्या इच्छा जो काय असतील तो पुढच्या 2-4 वर्षात पूर्ण होऊ दे रे महाराजा। आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी कोकणातले कोकणाच्या बाहेरचे पश्चिम महाराष्ट्रातले उत्तर महाराष्ट्रातले हे सगळे होय असं त्या सगळ्यांचं सांगणं महाराजा आंब्याची साल पिंपळाक लाव पिंपळाची साल फणसाक लाव आणि काही करून ह्या सगळ्यांचा धंदो चांगलो होऊ दे रे महाराजा। कळतपणे संस्कार होत आहेत अगदी व्यवस्थितपणे त्या पूजन करतायत। निश्चित रूपात आपल्या टाया किंवा असणार आणि त्या पद्धतीने त्या बरोबर करतायत। फुलवा फुलं एक एक फुलवा सेकंड परफेक्ट। नमस्कार करा आता सगळ्यांनी नमस्कार करा म्हणजे भरपूर आंबे मिळतील तुम्हाला। मंगल मूर्ती गणपती बाप्पा दीपक दीपक लो फोटो लो एक मिनिट साहेब आगे साहेब इकडे हा आपलं बघा कोण आहे रे लक्षात आला डायरेक्ट मध्ये फरक पडेल निमित्ताने मी सर्वांचं स्वागत करतो। आज कलाकार सिनेनाट्य अभिनेता अमुक चंदन जो ठाण्यातलाच आहे। आपण बऱ्याच वेळेला ठाण्यातले उभरते कलाकारांना या आंबा महोत्सवाच्या निमित्ताने आणतो आणि जो इथे येतो त्याची भरभराट होते। तर आता आपल्या या आंबा महोत्सवाचं उद्घाटन झालंय। राणेंनी अस्सल मालवणी सस्यामध्ये गाराणं पण घातले। दरवर्षी गाराणं घालतो आम्ही पण अजून काही देव पावत नाही आमच्या शेतकऱ्यांना। 15%च उत्पादन आलंय परंतु आंबा उत्पादक शेतकरी आमचे तरी देखील जो आपला आंबा आहे तो घेऊन आलेला आहे। या आंबा महोत्सवाला ही चळवळच आहे ही मुवमेंट आहे की ग्राहक आणि शेतकरी उत्पादक यांचा इथे मेळा भरवायचा आणि त्या माध्यमातून आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बळ द्यायचं ताकद द्यायची। आणि हे आता 19 वर्ष बघता बघता झाली आम्हालाही कधी कळलं नाही। 2005 साली आम्ही चालू केलं होतं। माननीय विनोदजी तावडे हे त्यावेळेला कोकण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष होते आणि आम्ही या ठिकाणी चालू केला। आता राजेंद्र तावडे आहेत कुठे गेले मागे माझ्या मागे उभे आहेत ते। तर त्या माध्यमातून काही ठिकाणी मुंबईलाही अशा प्रकारचा आंबा महोत्सव घेतला जातो। पण ठाण्याचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहक येतात, मोठ्या प्रमाणामध्ये आंबा उत्पादकांना ताकद देतात
मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करतात आणि आपण सगळा हा परंपरेप्रमाणे या आंबा महोत्सवाचं उद्घाटन केलं आहे. या कन्यका ज्या आहेत यांनी त्यांच्या पवित्र हाताने आपण आंब्याची पूजा केली आहे, आंब्याच्या रोपाची पूजा केलेली आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये उदंड अशा प्रकारची ही आंबा महोत्सवाची पेठ जी आहे ती चालू आणि पुढच्या वर्षी उदंड पीक देखील येऊ, कुठलंही संकट, कुठलाही रोग, कुठलाही हवामानाचं संकट न येता भरभरून आंबा येवो अशा देखील या ठिकाणी प्रार्थना केली आहे. मी ठाणेकरांना आवाहन करेन की आपण नेहमीच या चळवळीला विश्वास दाखवलेला आहे आणि त्याच्यामुळेच या ठिकाणी आंबा उत्पादक देखील येण्यासाठी उत्सुक आहे आणि उत्सुक असतो आणि त्याच प्रमाणामध्ये त्याच्या 10व्या दिवशी त्याच्या चेहऱ्यावर जो आहे तो आनंद बघायला आम्हाला देखील मिळतो आणि त्या पद्धतीनेच आपण या ठिकाणी भरभरून यावं. आज आमचे नवनिर्वाचित जे नगरसेवक आहेत, नगरसेविका आहेत, या देखील या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचं देखील मी या आंबा महोत्सवाच्या निमित्ताने स्वागत करतो आणि माझे 2 उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. 19 वर्ष सातत्याने एखादा कार्यक्रम, एखादा उपक्रम चालू ठेवणं हे काही फार म्हणजे मेहनत आणि किंवा सर्वांचा पाठिंबा या सगळ्या गोष्टी लागतात आणि खऱ्या अर्थानं श्री केळकर साहेब हे जनसेवक आहेत. यामध्ये म्हणजे कोणी काही यामध्ये वाद नाहीच आहे आणि मला खरंच मनापासून त्यांचे आभार मानायचे. त्यांनी मला इथं उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केलं. निरंजन साहेबांचे आभार, केळकर साहेबांचे आभार आणि उपस्थित पुन्हा सर्व मान्यवरांचे पुन्हा आभार. धन्यवाद. त्याचबरोबर फक्त आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यालाच नाही तर ठाणेकरांनाही वाजवी दरामध्ये आंबे भेटले पाहिजेत. या दृष्टिकोनाने या आंबा महोत्सवाचा उपयोग हा सातत्याने होत असतो. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की यावर्षी अवकाळी पावसामुळे बऱ्याचशा कोकणातल्या आंबा बागायतदारांचं नुकसान हे झालेलं आहे, पण निश्चितपणे या आंबा महोत्सवाच्या माध्यमाने त्यांना एक चांगलं व्यासपीठ हे उपलब्ध होत असतं आणि अशा अडीअडचणीच्या वेळेस, नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस एक चांगला सुखकर मार्ग म्हणून हे आंबा महोत्सव निश्चितपणे त्या तिकडे काम करत असतं. मी केळकर साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो, कारण वर्षानुवर्ष सातत्याने या आंबा महोत्सवाचं ते आयोजन करत असतात आणि या शेतकऱ्यांना त्याचबरोबर ठाणेकरांना एक चांगल्या पद्धतीची सुविधा या आंबा महोत्सवाच्या माध्यमाने उपलब्ध करून देत असतात. मी त्यांचे आभार व्यक्त करून या आंबा महोत्सवाला मनापासून शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द